नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे चना दालपासून बनवलेली दालपुरी. ही दालपुरी आकाराने जरा मोठीच असते आणि खायला फार स्वादिष्ट लागते. चला तर यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपल्याला इथे चना डाळ लागेल भिजवलेली. तर ही डाळ आपण स्वच्छ धुवायची आणि 4 ते 5 तास भिजत घालायची. आणि इथे अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चिरून घेतलेला भरपूर असा लसूण. आता याला फोडणी द्यायची आपल्याला. तर आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घालायची भरपूर आणि लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला लाल अख्ख्या मिरच्या घालायच्या आहेत. आपण हे डाळ शिजवायला कुकरचा वापरसुद्धा करू शकतो. आणि लाल मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची. जरा झणझणीतच छान लागते ही पुरी. तसेच तडका देण्यासाठी आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा असतो किंवा आपल्या आवडीनुसार आपण जे तेल वापरत असतो तेच घ्यायचं. तर आपल्या मिरच्यासुद्धा खमंग झालेल्या आहेत आणि थोडी हळद घालून झालेली आहे. आता भिजवलेली चना डाळ टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. धना पावडर 1 चमचा आणि थोडा गरम मसाला घालायचा. गरम मसाला घालून झालेला आहे. आता चांगली आपली डाळ परतून घेऊ आपण. नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आणि चांगली शिजू द्यायची. आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारे पीठ मळून घेऊ. ही पुरी बनवण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचाच वापर करायचा आहे. त्यामध्ये मैदा अजिबात घालायचा नाही. छान वाफ आलेली आहे आपल्या डाळीला आणि शिजून मोकळी सुद्धा झालेली आहे. आता आपण ही थोडी थंड होऊ देऊ. त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये ही डाळ काढून घेऊ. आता आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल घालायचं. आता पाणी घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ सुद्धा आपलं भिजवून झालेलं आहे. जी आपली डाळ थंड करायला ठेवलेली होती ती आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊ. एकदम सर्वच नाही घालायची, थोडी थोडी करून पाणी न घालता बारीक करायची. अशी पाहिजे आपल्याला ही डाळ बारीक केलेली. आता याची चव बघायची आणि स्वादानुसार आपल्याला यामध्ये थोडी धना पावडर, चाट मसाला किंवा आमचूर पावडर, थोडं चवीला मीठ लागेल आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. वाटल्यास थोडा गरम मसालासुद्धा घालू शकता. अशा प्रकारे आपलं पुरीचं सारण तयार झालेलं आहे. पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. आपण सारणाची अशी गोळे तयार करून घेतलेली आहे. आता पुरी तयार करायला घेऊ. पुरी थोडी आकाराने मोठीच असते ही. थोडं तेल लावून उंडा चांगला मळून घ्यायचा. याचे सुद्धा आपण गोळे तयार करून घेऊ. हाताला थोडं तेल लावायचं. याची थोडी पारी मोठी करून घ्यायची आणि हा सारणाचा गोळा आपण यामध्ये घालून हे चांगलं जुळवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण छान जोडून घेतलेलं आहे. आता ही पुरी आपण पोळपाटावर हाताने थापून थापून मोठी करता येते किंवा मग आपण लाटण्याने सुद्धा लाटू शकतो. शक्यतोवर अशी हातानेच करतात ही पुरी. इथे तेल तापवायला ठेवलेलं होतं ते सुद्धा तापलेलं आहे. आता आपण पुरी सोडून घेतलेली आहे. पुरी छान वर येईल आणि छान तांबूस रंगावर खमंग अशी तळून घ्यायची आणि टोमॅटो सॉससोबत किंवा मग आपली हिरवी चटणी, लाल चटणी यासोबत याचा छान आस्वाद घेऊ शकतो. अशा प्रकारे आपली ही दालपुरी तयार झालेली आहे. आपण बाकीच्या सुद्धा लाटून तयार करू. छान फुगतात या पुऱ्या आणि चवीला खूप अप्रतिम लागतात. तुम्ही आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. हे एकदम फ्री आहे. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.